PSI 2014 pre-question paper. Ultraviolet region is the region of spectrum of wavelength shorter than violet color. Infrared region is the region of the spectrum shorter than red color. The refractive index for the material of a prism is different for different color. तर आधी फ्रिक्वेन्सीनुसार आपण रँकिंग पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे रेडिओ वेव्स. तर त्याची ट्रिक लक्षात ठेवा. रेडिओ मिर्ची, आय लव्ह यू, एक्स-रे, गॅमा. रेडिओ मिर्ची, आय लव्ह यू, एक्स-रे, गॅमा. रेडिओ वेव्सची फ्रिक्वेन्सी आहे ती सगळ्यात जास्त आहे. फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे वेव्हलेंथ काय असणार आहे, कमी असणार आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, अल्ट्राव्हायोलेट रिजन आहे हा असा रिजन आहे की ज्याची वेव्हलेंथ शॉर्टर दॅन व्हायोलेट कलर. व्हायोलेट कलर पेक्षा त्याची वेव्हलेंथ कशी आहे, कमी आहे. बरोबर आहे. त्यानंतर इन्फ्रारेड रिजन इज द रिजन ऑफ स्पेक्ट्रम शॉर्टर दॅन रेड कलर. नाही. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ अ प्रिझम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर. बरोबर. 72 नंबरचा क्वेश्चन. नॅचरल गॅस इज अ हायड्रोकार्बन, मिथेन इज नॉट अ हायड्रोकार्बन, नॅचरल गॅस इज अ फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे काय असतात, वर्षानुवर्ष जमिनीखाली काढलेले जे जीव असतात त्यांच्यापासून ज्याची निर्मिती होती त्याला काय म्हटलं जातं, फॉसिल फ्युएल म्हटले जातात. त्याच्यावरती उष्णतेचा आणि प्रचंड दाब पडल्यामुळे तयार झालेलं जे नैसर्गिक इंधन असतं त्याला नॅचरल गॅस म्हटलं जातं. मग नॅचरल गॅसचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, तर कोल, ऑइल, पेट्रोल, नॅचरल गॅस. त्याच्यानुसार मग फॉसिल फ्युएल, नॅचरल गॅस इज अ फॉसिल फ्युएल, हे बरोबर आहे. नॅचरल गॅस म्हणजे काय असतो की हायड्रोकार्बन्स, त्याच्यामध्ये काय असतात, हायड्रोकार्बन्स असतात. हायड्रोकार्बन. आणि ते हायड्रोजन आणि कार्बन ॲटम आहेत ते मॉलिक्युल्स एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डने जॉईंट केलेले असतात. आता मिथेनचा फॉर्म्युला काय आहे, CH4. मग ह्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे म्हणजे पहिली कंडिशन तर बरोबर झाली. कोव्हॅलंट बॉन्डने एकमेकांना अटॅच आहेत ही पण कंडिशन बरोबर झाली. म्हणजे मिथेन नॉट हायड्रोकार्बन सांगितलं, मिथेन हायड्रोकार्बन आहे आणि नॅचरल गॅस इज अ हायड्रोकार्बन, हे एक्झाम्पल हे बरोबर आहेत. कळालं. त्यानुसार A and C इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर 73 नंबरचा क्वेश्चन. बिग बँग थेरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूंचा सिद्धांत प्रथम ड्रायजॅश यांनी प्रस्तावित केला. तर याचं फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ऑप्शन सेकंड, जिऑर्जिस लिमॅटियर यांनी प्रपोज केला. ते काय दाखवतं आपल्याला, विश्वाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली ते. 74 नंबरचा क्वेश्चन. ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो. तर याचं पिक्चर फॉर्म मध्ये आपण पाहूयात. तर ब्रास आहे. ब्रास हा कशापासून बनलेला आहे, हा ब्रास कॉपर आणि झिंक पासून बनलेला आहे. त्याच्यामध्ये कॉपरचं पर्सेंटेज 70% कन्सिडर करतात आणि झिंक 30%. आणि कॉपर त्याच्यामध्ये का टाकतात की हा तांब्याला हा सोन्यासारखा कलर देतो त्या भांड्याला. सोन्यासारखा रंग. पण ह्याचा विषय काय होतो की हा सॉफ्ट असतो आणि हा सॉफ्ट असल्यामुळं त्याला टणकपणा देण्यासाठी त्याच्यामध्ये झिंक वापरतात. टणकपणा देण्यासाठी झिंकचा वापर करतात. ब्रास कळालं. 70-30चं प्रपोर्शन आहे. कॉपर का वापरतात, झिंक का वापरतात, हे नीट लक्षात ठेवा. भविष्यात जर याच्या पुढे जाऊन क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन टॅकल व्हायला हवा. त्यानंतर याचा करेक्ट आन्सर आहे कॉपर अँड झिंक, ऑप्शन सेकंड. त्यानंतर फिनॉल. फिनॉल हे काय, अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय असतात की असे कंपाऊंड असतात त्यांच्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड असतात. 6 कार्बन ॲटमची रिंग राहते
अल्टरनेट यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतात, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अशी यांची रचना असते. हे झाले अरोमॅटिक कंपाऊंड. मग अरोमॅटिक कंपाऊंडचे अजून एक्झाम्पल कोणते आहेत, तर आपण कॉमनली यूज पाहतो ते एक्झाम्पल म्हणजे बेन्झीन. त्यानंतर ॲलिफॅटिक कंपाऊंड. ॲलिफॅटिक कंपाऊंड हे लॉंग चेन मध्ये असतात. कार्बन आयटम्स असतात ते एकमेकांना अशा पद्धतीने लिंक होतात की एक लॉंग चेन ते फॉर्म करतात, त्याला म्हणतात ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. आणि त्याचे एक्झाम्पल कोणतं आहे, एलपीजी, पेट्रोलियम, पॅराफिन हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय असतात, हे सायकलिकच कंपाऊंड असतात, पण त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट दोन काय असतात, दोन डिफरंट इलेमेंट त्यांच्यामध्ये अटॅच केलेले असतात. मग आपल्याला फिनॉल कशाचं एक्झाम्पल येते, अरोमॅटिक कंपाऊंडचं. 76 नंबरचा क्वेश्चन. In sterilization of water using bleaching powder, the sterilization action is due to. कशामुळे असते स्टरिलायझेशनची ऍक्शन, तर क्लोरीनचा वापर त्याच्यामध्ये कशा केलेला जातो, जे त्याच्यामध्ये काही जंतू असतील त्यांना किल करण्यासाठी क्लोरीनचा वापर करतात. त्यानंतर HOCl, त्याला काय म्हटलं जातं, हायपोक्लोरस ऍसिड. हा डिकलरायझेशन साठी वापरतात, डिकलरायझेशन साठी. आणि नंतर नेसेंट ऑक्सिजन आहे. नेसेंट ऑक्सिजन हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरतात, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरतात. कळलं, म्हणजे 1, 2, 3 ABC ह्या तिन्हींचा वापर केला जातो. त्यानंतर विच प्रिमिटिव्ह मॅन हॅड अ ग्रेटर क्रॅनियल कॅपॅसिटी दॅन द मॉडर्न मॅन. कोणत्या आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजांमध्ये कर्पारगृहतेची क्षमता अधिक होती, तर कोणत्या मानवामध्ये, तर ती क्रो-मॅग्नन मध्ये. त्यानंतर खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो, आता कांगारू, पेंग्विन आणि व्हेल. पेंग्विन आणि व्हेल कसे आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात आणि ते ओव्हिपेरस आहेत, म्हणजे ते अंडी देतात. एग लेइंग मॅमन विचारले आपल्याला. त्यानंतर कांगारू आहे. कांगारूचं आपण पाहूयात. कांगारू मध्ये काय होतं, त्यांचं पहिल्यांदा मेटिंग होतं, मेटिंग झालं, फर्टिलायझेशन झालं, एम्ब्रियोनिक डायपॉज होतं, त्याच्यामध्ये जेस्टेशन पिरियड असतो 33 दिवसाचा. त्याच्यानंतर ते बर्थ करतात अप्रॉक्सिमेटिव्ह 1 ग्रॅमचं. कळलं. त्याच्यानंतर पाऊच इमर्जन्स होतं, 6 ते 7 महिन्यात तो पाऊच इमर्ज होतो, त्याची पुढे डेव्हलपमेंट होते. आणि नंतर पुढची डेव्हलपमेंट अशा पद्धतीने कांगारू मध्ये विकसित होतं. मग आता काय, प्लेटिपस हा असं मॅमल आहे की जो एक देतो. त्यानंतर 4 चेंबर हर्ट इज प्रेझेंट इन, कोणामध्ये असतं, तर फ्रॉग मध्ये किती असतं, 3 चेंबर असतं. क्रोकोडाईल मध्ये किती असतं, 3 चेंबर असतं. शार्क मध्ये 2 चेंबर आणि लिझार्ड मध्ये किती असतं, 3 चेंबर. सॉरी, क्रोकोडाईल मध्ये असतं 4 चेंबरचं हर्ट. 4 चेंबर हर्ट क्रोकोडाईल मध्ये प्रेझेंट असतं. कळलं. त्यानंतर लीफ क्लोरोसिस इज कॉज्ड बाय द डेफिशियन्सी ऑफ. बोरॉनची डेफिशियन्सी झाली तर काय होतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही, रूटची डेव्हलपमेंट होत नाही. त्यानंतर कोबाल्ट आहे. कोबाल्ट कशामध्ये, कोबाल्टची डेफिशियन्सी प्रामुख्याने लेग्युमिनस प्लांट मध्ये दाखवता येते आणि त्यामुळे प्लांटची ग्रोथ कमी होते. त्यानंतर आयन आहे. आयन कशासाठी वापरतात, आयनमुळं लिपचं क्लोरोसिस घडून येतं. आणि मॉलिब्डेनम आहे, हा कशावरती अफेक्ट करतो, जे प्लांटची ॲबिलिटी असते नायट्रोजन युटिलाइज करण्याची, प्रोटीन सिंथेसाइज करण्याची, त्याच्यावरती अफेक्ट करतो. म्हणजे आपलं लिप क्लोरोसिस कशामुळे घडून येतं, डेफिशियन्सी ऑफ आयर्न. त्यानंतर वनस्पती, हू डिस्कवर द बेस्ट अँड द मोस्ट पॉप्युलर नॅचरल सिस्टम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन बेंथम इहूकर.
82 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेसिक युनिट ऑफ प्लांट क्लासिफिकेशन? याची ट्रिक लक्षात ठेवा. कीप, पॉट, क्लीन. अदरवाइज फॅमिली, गेट, सिक. किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, जिनस, स्पेसीज. म्हणजे इथं काय आलं? स्पेसीज. त्यानंतर डॅश डॅश इज इम्पॉर्टंट फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द बॉडी. विटॅमिन ए चा वापर काय करतात? आपल्या शरीरातल्या आयर्न ऑब्सॉर्प्शनसाठी. विटॅमिन ई अँटीऑक्सिडंट म्हणून वापरतात. त्यानंतर विटॅमिन के ब्लड क्लॉटिंग एजंट. मग जो विटॅमिन डी आहे तो कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या ऍब्सॉर्प्शनला मदत करतो. त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन, एग इज अ गुड सोर्स ऑफ कम्प्लीट फूड, विच पार्ट कंटेन मॅक्झिमम प्रोटीन? कशामध्ये असतं? एग व्हाईट आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. त्यानंतर डॅश डॅशचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक अँटीफंगल म्हणून केला जातो. तर हे कोणतं आहे? बिनोमाईल. हे काय? फंगिसाइड आहे. आणि ते काय करतं? फंगलच्या ज्या सेल आहेत त्या सेलचं डिव्हिजनच होऊन देत नाही. ओके. अशा पद्धतीनं PSI प्री 2014चा क्वेश्चन पेपर मधील सायन्स क्वेश्चनचे अनालिसिस आपण पाहिलं. जर काय डाऊट असेल तर नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा युजफुल कंटेंटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.